महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांकडून ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल, तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचाही आरोप. संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार. मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपानंतर शिरसाट आक्रमक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी पात्र. प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा. वेळोवेळी आढावा घ्या. राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले आता युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा यामध्ये समावेश. संविधान उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटनांनी जनसुरक्षा त्यांच्यासाठीच हे विधेयक, तर नक्षलवादी माओवाद्यांशी संबंधित संघटनांवर कारवाई करता येणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचा अहवाल समोर, तर विमानाच्या इंजिनला इंधन पुरवठा बंद झाल्यानंच दुर्घटना, अहवालात नमूद. मुख्यमंत्री फडणवीस आज दुपारी 12:30 वाजता नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार, तर खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा सुद्धा आढावा घेणार. समृद्धी महामार्गावर टोल नाक्यावर या ठिकाणी गोळीबार, तर छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी टोल नाक्यावरचा हा प्रकार. पोटात गोळी लागल्यामुळे कर्मचारी गंभीर जखमी. सोलापूरमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा निधी रखडल्यामुळे रुग्णांना फटका. 29 कोटींचा परतावा प्रलंबित. अनेक हॉस्पिटल्स उपचार नाकारत असल्याचा रुग्णांच्या कुटुंबियांचा आरोप. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर आता ओसरला. येत्या 48 तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरींचा अंदाज. नागपुरात स्कूटर चोरी करणाऱ्या मुलींची दहशत. स्कूटर चोरताना 3 मुली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून या मुलींचा शोध सुरू. इटलीचा संघ इतिहासात प्रथमच T20 विश्वचषकासाठी पात्र, तर पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 विश्वचषकात खेळताना दिसणार.